भांडूपमध्ये जुन्या वादातून एकाची हत्या करण्यात आली आहे। शंकर प्रसाद असं मृत व्यक्तीचं नाव आहे। शंकरवरती 22 वार करण्यात आले। त्याला रुग्णालयामध्ये दाखल केलं गेलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलंय। मृत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक पदासाठी उमेदवार राहिलेल्या सजू मलिक यांचा जवळचा सहकारी असल्याची माहिती आहे। मुंबईच्या भांडूपमधनं ही घटना आहे। भांडूपमध्ये जुन्या वादातनं एकाची हत्या करण्यात आलेली आहे। शंकर प्रसाद असं या मृत व्यक्तीचं नाव असल्याचे कळतंय। शंकरवरती 22 वार करण्यात आलेत आणि त्याला रुग्णालयात दाखल केलेला असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलंय। नंदकिशोर गावडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे अधिक माहिती घेऊया। नंदकिशोर, अत्यंत क्रूर पद्धतीनं हा हल्ला करण्यात आला आणि त्यामध्ये या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं कळतंय। काय नेमका हा वाद होता, कशात ही हत्या झाली, काही कळू शकले? नक्कीच एकंदरीत जर पाहायला गेलं तर शंकर प्रसाद जो युवक आहे तो खरं तर राष्ट्रवादीचे जे उमेदवार होते नगर सेवक पदासाठी उभे राहिलेले सज्जू मलिक यांचा खरं तर जवळचा कार्यकर्ता असल्याचं समोर येत आहे। गेल्या नगरसेवक इलेक्शनमध्ये संपूर्ण जो इलेक्शन पिरियड होतो दोघं सोबत असल्याचे सुद्धा काही फोटो जे आहेत ते समोर येत असलेले आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण प्रकार हा भांडूपमध्ये घडलेला आहे। जुनी दुश्मनी जी आहे त्या जुन्या दुश्मनीतूनच हा संपूर्ण खून जो आहे तो झाल्याची माहिती जी आहे ती खरं तर समोर येत असलेली आपल्याला पाहायला मिळते। म्हणजे जवळपास चॉपरने 22 वार करून ही संपूर्ण हत्या करण्यात आलेली होती। शंकर प्रसाद हा भांडूपमध्ये एका प्रभागात होता आणि प्रभागातच खरं तर खुल्या जो हत्या जी आहे 22 वार करून ती करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। तात्काळ त्याला खरं तर अगदी अत्यंत धक्कादायक असा सगळा प्रकार आहे। नंदकिशोर, धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।